मात्रे देव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय, सब संतन की जय, गौ माता की जय, भारत माता की जय, सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। कालपर्यंत आपण नवरात्रीमध्ये मुद्दाम दासोपंतांनी ज्या ललित पदांचं लेखन देवीच्या उदकारासाठी म्हणून केलं, अशा काही पदांचा आढावा घेतला, थोडंसं चिंतन आपण केलं। आज एक निराळ्या धाटणीचं पद आपण बघणार आहोत। दासोपंत देवावरतीच थोडासा आळ घेत आहेत। त्यांचं म्हणणं असं आहे की माझं भक्तपण मला भक्त म्हणून राहू दे, मला दुसरं काही नको, मला तेवढंच दे, पण माझं भक्तपण मात्र हिरावून घेऊ नकोस। फार मोठ्या खरं म्हणजे त्यागवृत्तीची ही मागणी आहे। काय होतं, समाजामध्ये ज्ञानी योगी अशा लोकांच्या मागे सामान्य माणसं इतके वेड्यासारखी लागतात आणि मग त्यांना विभूतिमत्व प्राप्त तर होतच, ते असतातच, त्यात काही शंकाच नाही, पण त्यांचं सगळं अस्तित्व ते देवासारखं करून टाकते। आणि हे देवासारखं अस्तित्व झाल्यानंतर संत म्हणा, योगी म्हणा, ज्ञानी लोक म्हणा, भक्तपणाला दुरावतात। भक्त म्हणून जे त्यांचं अस्तित्व आहे, ते अस्तित्व दिलखुलासपणे त्यांना जगता येत नाही, त्याचं अस्तित्व त्यांना दाखवता येत नाही। आणि दासोपंतांना ही खंत इथे व्यक्त करायची की देवाला ते दोष देतात। देवाला म्हणतात की असा कसा तू आहेस, आमचं भक्तपण हिरावून घेतोस, असं तू करायला नकोस। आणि एक लटका राग व्यक्त करताना दासोपंतांनी या ठिकाणी मनाची चंचलता, देवावरतीच एक आळ घेतलाय, परवृत्ती तू ते आशा असं म्हटलंय त्यांनी। आणि तू असा ठकवणारा आहेस म्हणाले की तू आमचं मन हरवून घेतोस, आमच्याच मनाचं हरण तू करतोयस, असा कसा देव आहेस तू? आमचं भक्तपणही हिरावून घेतोस, आमचं मनही हिरावून घेतोस, तू असा कसा देव आहेस? असा प्रतिप्रश्न विचारणार एक चिंतन दासोपंतांनी एका पदामध्ये मांडले। ते असं म्हणतात की माझं जे भक्तपण आहे ते आत्ता होतं, आत्तापर्यंत मी जपलं होतं, आणि एका क्षणामध्ये ते कसं काय निसटून गेलं, ते कोणी हिरावून घेतलं? याचं चिंतन मांडताना दासोपंत म्हणतात, आता होते पाहता नाही, आता होते पाहता नाही, भक्तपण ते झाले काही, देगा देवा माझे माझ, देगा देवा माझे माझ, हारे ठेवीन हृदयी हृदयी, संतू ऐसा कैसा ऐसा कैसा, परविती परविती तू ते आशा, अरे हृदय भेदिले तुवा, अरे हृदय भेदिले तुवा, अरे
मागणं मागितले. देगा देवा माझे मज ठेवीन हृदय. काय घेतलंय देवानी असं की हे दासोपंत त्यांना परत मागतायत? आता होते पाहता नाही भक्तपण ते झाले काही. दासोपंत विचारतात, अरे आत्ता होतं, मी तुझा भक्त म्हणून मिरवत होतो, मी तुझा भक्त आहे, ते आत्ता माझ्यापाशी होतं, ते माझ्या चित्तात आहे, ते माझ्या मनात आहे. आत्ता होतं, आत्ता होते, पाहता नाही. आत्ता होतं, पाहायला गेलो तर ते नाहीये. ते भक्तपण नाहीये, भक्तपण ते झाले काही. आत्ता होतं आणि ते आता नाही, असं ते भक्तपण काय झालं बरं? कुठं गेलं बरं? देगा देवा माझे मज. आणि हे भांडण आहे, देवाशी लटक भांडण आहे. देवा असं काय केलंस तू? ते माझं मला परत दे. देगा देवा माझे मज ठेवीन हृदय. अरे ते माझं सर्वस्व आहे. तुझा भक्त असणं ही माझी संपत्ती आहे. ही माझी सगळीच एकूण अर्थव्यवस्था आहे. हे माझं संचित आहे, हे माझं धन आहे, आणि तू ते माझं धनच काढून घेतलंस. काय हे देवा? असं शोभतं का बरं तुम्हाला? संतू ऐसा कैसा परवित्ती तू ते आशा. असा संत आहेस तू, असा साधू वृत्तीचा आहेस तू. ही साधू वृत्ती आहे का देवा? शोभतं का हे तुम्हाला वागणं? तुम्ही माझं स्वतःचं जे धन म्हणून मी माझ्या हृदयामध्ये सांभाळलं, ते तुम्ही घेऊन गेलात. भक्तपण, तुझा भक्त असणं हेच माझं सगळं धन आहे, आणि तू ते घेऊन गेलास. संतू ऐसा कैसा परवित्ती तू ते आशा. असा कसा देव आहेस तू? असा कसा साधू आहेस? अशी कशी वृत्ती आहे तुझी जी परवित्ती तू ते आशा? दुसऱ्याच्या धनावरती डोळा ठेवणारा, दुसऱ्याच्या धनाची आशा ज्याला आहे, असा कसा तू देव आहेस? हे काय मला पटत नाही देवा. असा देव कुठे असतो का जो दुसऱ्याचं धनहरण करतो? आणि तू माझं धनहरण केलंयस, माझं भक्तपण हिरावून घेतलंयस. असा कसा देव आहेस तू? काय केलंय हो देवानी? फार सुंदर वर्णन दासोपंत करतात. आत्ता होतं, आता होते, पाहता नाही, आणि बघायला गेलो तर ते नाहीये. भक्तपण ते झाले काय? माझं भक्तपण तू घेऊन गेलास. देगा देवा माझे मज अरे ठेवीन हृदय. हे माझं भक्तपण देवा तू परत कर. मी माझ्या हृदयामध्ये ते ठेवून देईन. संतू ऐसा कैसा परवित्ती तू ते आशा. मला वाटलं नाही देवा तू दुसऱ्याच्या धनावरती डोळा ठेवतोस. दुसऱ्याच्या धनाची आशा तुला आहे. अरे हे माझं धन तू का हिरावून घेतलंस? देगा देवा माझे मज ठेवीन हृदय. संतू, अरे साधू वृत्तीचा तू देव ना, आणि तू माझं धन हिरावून घेतोस. काय म्हणावं तुला? तुला हे शोभतं का? परवित्ती तू ते आशा. अरे दुसऱ्याच्या धनावर तू डोळा ठेवतोस. दुसऱ्याच्या धनाची तुला आशा असावी. असा कसा देव आहेस तू? पुढे वर्णन करतात दासोपंत. काय केलंय देवानी? काय चोरलंय? देवानी कोणतं धन चोरलंय? तर भक्तपण हिरावून घेतलंय. अहो भक्तपण हिरावून घेतलंय खरं, पण सांगायचं काय आहे? तर देवपण बहाल केलंय. आणि हे देवपण दासोपंतांना नकोसं झालंय. ते देवपण नाकारतायत. मला नकोय हे देवपण, नकोय देवत्व, नकोय. काय हवंय? तर भक्त हवाय. आणि म्हणून दासोपंत ज्या दक्ष संप्रदायाचा उल्लेख करतात ना पुन्हा पुन्हा, तो दास संप्रदाय. त्यांना दास्यत्व हवंय, देवपण नकोय.
देवा मला हे देव पण नको, मला दास्यत्व हवंय, मला तुझा भक्त होणं जास्त आवडतं. आणि हे भक्त पण तू हिरावून घेऊ नकोस. आत्ता हे भक्त पण होतं आणि तू घेऊन गेलास. आता होते पाहता नाही, भक्त पण ते झाले काही. देगा देवा माझे मज, अरे ठेवी न हृदयी. संतू ऐसा कैसा ऐसा कैसा, परवित्ती तू ते आशा. तू माझं भक्त पण हिरावून घेतलंस, जे आत्ता होतं आणि आता नाहीये, मी पाहतोय तर ते मला सापडत नाहीये. तू मला देव करून टाकलंस. देवा मला देव व्हायचंच नाहीये. मला हे देव पण नकोय, मला भक्त होऊ दे. मला तुझं दास्यत्व हवंय, मला तुझी सेवा करायची आहे. मी ते भक्त पण माझ्या हृदयामध्ये ठेवीन. असा कसा तू देव आहेस जो माझं सगळं धनच हिरावून घेतोय? तुला माझ्या भक्तपणाच्या या धनावरती डोळा आहे? तुला माझ्या या भक्तपणाच्या धनाची आशा आहे? म्हणजे केवढं मोठं धन आहे माझ्यापाशी. दासोपंत वर्णन करतात, अरे हृदय भेदिले तुआ, ठकिले मानस. ठकिले मनसा, माझ्या मनाला तू फसवलंयस, माझ्या हृदयाचा भेद केलायस, माझा हृदय छेद केलायस. मला जसं सांगितलंस तसं तू वागला नाहीयेस, मला फसवलंयस तू. अगदी तू देव मी भक्त ऐसे करी. आणि या भक्तपणाची आस दासोपंतांना ते म्हणतात, हृदय भेदिले तुआ, माझा विश्वासघात केलायस तू, मला तू देव करून टाकलायस. पण मला भक्त व्हायचंय, मला भक्तच राहायचंय. ठकिले मनसा, मला फसवलंयस तू, माझ्या मनाचा विश्वासघात केलायस, माझ्या हृदयाचा भेद केलायस, मला अंधारात ठेवलायस, मला फसवलायस. हे तुझ्याकडून अपेक्षित नव्हतं. संतू ऐसा कैसा, देव आहेस तू? अरे साधू म्हणतो स्वतःला, असं कसं वागू शकतोस तू? हृदय भेदिले तुआ, अरे ठकिले मनसा. असा फसवणारा कुठे देव असतो का? असा हृदयाचा छेद करणारा, विश्वासघात करणारा असा कुठे देव असतो का? दासोपंत पुढे वर्णन करतात, दिगंबरू म्हणे भले, भले रे भले. आपण जसं म्हणतो ना, भले हो भले. आणि या पदाची सांगत अत्यंत संक्षिप्त छोटंसं पद आहे, पण भांडण आहे, लटकं भांडण आहे. देवत्व नकोय, भक्त पण हवंय, यासाठीचं भांडण आहे. भक्त पण हिरावून घेतलंय आणि देवत्व बहाल केलंय. दासोपंत म्हणतात, मला हे नकोच आहे, मला देव पण नकोय, देव पण नकोय, मला भक्तच राहू दे. दिगंबरू म्हणे भले. आणि तो भेटला, दत्तात्रेय म्हणाला, भले रे भले. तो असं म्हणाला, भले भले, तुझे आले माझे गेले. दिगंबरू म्हणे भले, तुझे आले माझे गेले. काय सुंदर वर्णन आहे. कितीही निरूपण केलं तरी कमी पडेल. तुझे आले, अरे तुला भक्तपणही प्राप्त झालंय, तुला देवपणही प्राप्त झालंय. पण खरं सांगू का, भक्ताला देव म्हणतो, दिगंबरू म्हणतो, तुझे आले माझे गेले. माझं शिवपण गेलंय, माझं देवत्व गेलंय, पण तुला मात्र ते प्राप्त झालंय. पालटू झाला आता. हा पालट झालाय, हा बदल झालाय. मी भक्त होतो आणि तू देव हो. काय काय सुंदर वर्णन आहे, किती सुंदर नाट्य आहे. भक्ताच्या देवपणासाठी देवानं भक्त व्हावं असं दिगंबर म्हणतोय. दिगंबरू म्हणे भले, तुझे आले माझे गेले. अरे तुला देवत्व आलं, माझं देवत्व मला जावंसं असं वाटतंय, माझं देवत्व गेलंय, मी भक्त व्हायला तयार आहे, पण तू देव हो. पालटू जाहला आता. भक्ता वत्सा, अवस्था अशी आलीये, वेळ अशी आलीये की तुझी भक्तीची कसोटी पूर्ण झालीये आणि तू खरोखर देवत्वाला पात्र आहेस. प्रत्यक्ष देव होण्याची क्षमता तुझ्यामध्ये आलीये आणि म्हणून माझं देवत्व मी तुला बहाल करतो.
तुझं भक्तपण मी घेतो. मला तुझं भक्त व्हावंसं वाटतंय. इतकी आसक्ती देवाला भक्ताविषयी वाटते. भले रे भले. या अर्थानं दासोपंत म्हणतात, दिगंबरू म्हणे भले. वा वा वा, काय अवस्था आलीये, काय परिस्थिती आहे. भले रे भले, की भक्तानं देव व्हावं आणि त्या देवाचा मी भक्त व्हावं अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतो, दिगंबरू म्हणे भले, तुझे आले माझे गेले. माझं देवपण तुला द्यावंसं वाटतंय, माझं देवपण मला जावंसं वाटतंय. तुझा भक्त मी होतो, तुझं दास्य मी स्वीकारावं असं मला वाटतंय. पालटू झाला आता, आणि मी ते तसं करून टाकलंय. आता पालट झालाय. काय पालट झालाय? तू देव झालास, मी भक्त झालो. दिगंबरू म्हणतो, देव म्हणतोय. दत्तात्रेय प्रभू म्हणतात, दासो तू देव झालास, मी भक्त होतो. पुढे ती ना बोल. आता पुढे तू काही बोलू नकोस वत्सा. आता एक अक्षरही तू पुढे बोलू नकोस. दिगंबरू म्हणे भले, तुझे आले माझे गेले. पालटू झाला आता, आता पुढे ती ना बोले. संतू ऐसा कैसा, ऐसा कैसा, परवित्ती तू ते आशा. दिगंबरू म्हणे भले, तुझे आले माझे गेले. पालटू झाला. आणि हा पालट झालेला आहे. दिगंबरू सांगतायत, प्रत्यक्ष दत्तात्रेय प्रभू सांगतायत, दासो तू प्रत्यक्ष देवत्व प्राप्त करून घेतलंयस. तुला देवपण झालेलं आहे, देवपण प्राप्त झालेलं आहे. आणि नुसतं देवपण नाही, कडी याच्या पुढे आहे. कडी याच्या पुढे आहे. देव म्हणतोय की तुझं देवपण मला मान्य आहे, तुझं भक्त व्हावंसं मला वाटतंय. ही माझी उत्कट इच्छा आहे. आणि ते भक्त होण्यासाठी, भक्ताचा दास होण्यासाठी, भक्ताचा देव करावा आणि त्या देवाचं दास व्हावं, त्या देवाचा भक्त व्हावं असं देवाला वाटतंय. आणि देव असं म्हणतोय की आता पालट झालेला आहे. तू देव झालास, मी भक्त आहे, आणि आता पुढे तू काही बोलू नकोस. मला हेच अनुभवायचं होतं. हीच अनुभूती मला घ्यायची होती की भक्त झाल्यानंतर वाटतं कसं. ही जी अवस्था आहे, ही अवस्था अत्यंत आनंद देणारी आहे, ब्रह्मानंद प्राप्त करून देणारी, परमानंद देणारी आहे. आणि ही अवस्था देवाला त्याची अनुभूती घ्यायची होती. आणि दासोपंत वर्णन करतात की यासाठी दिगंबरू म्हणे भले, तुझे आले माझे गेले. पालटू झाला आता, पुढती ना बोले. संतू ऐसा कैसा, ऐसा कैसा, परवित्ती तू ते आशा. पुन्हा दासोपंतांना आशंका आहे, असा कसा देव आहे? अरे माझ्या धनावरती डोळा ठेवतोस असा देव आहे? अरे माझं धन म्हणजे माझं भक्तपण. मी भक्त असणं हेच माझं मोठं धन आहे, हीच माझी संपत्ती आहे. आणि त्या संपत्तीचा मोह तुला होतो देवा, म्हणजे केवढी मोठी संपत्ती माझ्याजवळ आहे. आणि हा मोह प्रत्यक्ष दत्तात्रेय प्रभूंना झाला. दत्तात्रेय प्रभू म्हणतात, भले रे भले, तुझे आले माझे गेले. आता पालटू झाला आता, पुढती ना बोले. माझ्या भक्ताला देवपण द्यावं आणि त्या देवाचा मी भक्त व्हावं असं प्रत्यक्ष दत्तात्रेय प्रभूंना वाटलं. आणि दासोचा भक्त होणं याची अनुभूती काय, ती प्रत्यक्ष पहावी, त्याचा साक्षात अनुभव घ्यावा, ही दत्तात्रेय प्रभूंना इच्छा झाली. आणि म्हणूनच दासोपंतांना 17वा सर्वज्ञावतार असं म्हटलेलं आहे परंपरेमध्ये. कारण प्रत्यक्ष देवत्व ज्या भक्ताला प्राप्त होतं आणि त्या देवाचा भक्त ज्या देवाला व्हावंसं वाटतं, ये हृदयीचे ते हृदयी घातले, ज्ञानदेव म्हणतात, तीच ही अनुभूती आहे. यापेक्षा काय वेगळं आहे? जीवाशिवाची मिळणी मात्र इथे नाहीये बरं का. ही एक वेगळी अनुभूती आहे, हा एक वेगळा प्रसंग आहे, हे एक वेगळं नाट्य आहे, हा एक वेगळा अनुभव आहे. काय अनुभव आहे? तर या देहातला जीव तिकडे गेलाय आणि त्या विराट रूपातला शिव इकडे देहामध्ये आलेला आहे.
आणि हे नाट्य, हे अनुभूतीचं, आनंदाचं जे काही कल्लोळाचं वातावरण आहे त्याची निर्मिती दासोपंत या पदामध्ये करतात. आणि भक्तपण कसं असतं आणि ते हिरावून गेल्यानंतरचं दुःख आणि देवाला भक्तपण घेतल्याचा आनंद, या दोन्हींच्या संमिश्र अनुभूतीचा कल्लोळ दासोपंतांनी या पदामध्ये मोठी बहार उडवून दिलेली आहे. म्हणजे एकाच वेळी भक्तपण हिरावून घेतल्याचं दुःख भक्ताच्या मनामध्ये आहे आणि त्याच वेळी देवानी भक्त झाल्यानंतर त्याचा जो आनंद त्यांनी अनुभवलाय त्याचा आनंद आहे. एकूण काय तर भक्त आणि देव यांची आदलाबदल झालीये आणि त्याचा अनुभव ते दोघेही घेत आहेत. काय अधिकार आहे मला सांगा तुम्ही, काय अधिकाराने दासोपंत बोलतायत हे? अनुभूतीच्या साक्षात्काराच्या या खुणा प्राप्त झाल्याशिवाय हे शब्द बाहेर पडणं शक्यच नाही, अशक्यप्राय गोष्ट आहे. जेव्हा अनुभूती येते, अनुभव गाठीशी येतो, प्रत्यक्ष वेणा सोसाव्यात, तेव्हाच सृजनाची अनुभूती व्यक्त करता येते. अगदी तसंच जेव्हा या प्रकारची अनुभूती, या प्रकारचा अनुभव उभयांना होतो आणि ते नाट्य घडतं, त्या क्षणीच हे शब्द स्फुरू शकतात, ही पदरचना निर्माण होऊ शकते. काय अधिकार आहे मला सांगा तुम्ही दासोपंतांचा? म्हणजे अंगावरती अनेकदा शहारे येतात की एक शब्द शलाका अशी चमकून जाते आणि तेजाळून जाते सगळा ज्ञानप्रकाश, आमच्यासाठी दानन खुले करून जाते. तो प्रसंग, ती अनुभूती नुसती कल्पना केली ना तरी सुद्धा आम्हाला अत्यानंद होतो, ब्रह्मानंद प्राप्त झाल्याचा आनंद होतो. विचार करा, दासोपंतांनी ही अनुभूती घेतली असेल, हा अनुभव साक्षात केला असेल, त्या क्षणी कोटी सूर्यप्रकाशांचं तेज अनुभवलं असेल कदाचित. काय अनुभव असेल हो, काय अनुभूती असेल? देहाच्या पलीकडे, मनाच्या पलीकडे, शब्दांच्या पलीकडे असून सुद्धा ती शब्दामध्ये बांधून दासोपंत आम्हाला ती अनुभूती प्रकट करतात आमच्यासाठी. खरं म्हणजे हे आमचं भाग्य आहे की अशा प्रकारचा अनुभव, अशा प्रकारचा साक्षात्काराच्या अनुभूतीचा पदबंध दासोपंत शब्दबद्ध करतात आणि आमच्या समोर मांडतात. अन्यथा आम्हाला हे कळलंच नसतं की भक्तपण, त्याचा आनंद, देवपण, देवालाही भक्त व्हावंसं वाटणं ही केवढी मोठी आशेची गोष्ट आहे. म्हणजे देवाला सुद्धा भक्त होण्याचा मोह पडावा इतकं भक्तपण मोठं संतांनी करून ठेवलंय. ज्ञानदेवांदी संतांनी, ज्ञानदेव असू दे, तुकाराम बुवा असू दे, नामदेव असू दे, संत मीराबाई असू दे, संत जनाबाई असू दे, संत समर्थ रामदास असू दे, अगदी आजपर्यंतच्या सगळ्या संतांना आपण बघतो देवत्व बहाल केलं संतांनी. देवत्व बहाल केल्याशिवाय साक्षात्काराचा अनुभव येतच नाही, त्याची अनुभूती संतांना घेता येत नाही. आणि म्हणून संतू ऐसा कैसा, असा कुठे संत? देवा तू साधू आहेस, असा साधू मी पाहिला नाही ज्याला भक्तपणाच्या धनाचा मोह पडावा, ज्याला भक्तपणाच्या धनाची आशा असावी. अरे असा कसा देव आहेस तू? परवित्ती तू ते आशा. अरे दुसऱ्याच्या या संतत्वाच्या धनाचा तुला मोह पडतोय, तुला त्याची आशा वाटते, असा कसा देव आहेस तू? पण सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून देवाला मात्र भक्तपणाचा मोह इथे पडलेला आहे. तो दासोपंतांना देवत्व बहाल करतोय आणि त्या देवाचा भक्त होण्याचा मोह देवाला आवरत नाही. तो भक्त होऊ पाहतोय आणि भक्त मात्र त्याचं भक्तपण परत मागतोय देवाला. तो भांडतोय की माझं भक्तपण मला परत दे, मला तू फसवलंयस, मला ठकवलंयस, असा कसा देव आहेस तू? उभयांच्या या मनातलं हे जे द्वंद्व आहे, जे मोठं गोड आहे, सकारात्मक आहे, आम्हाला खूप काही साक्षात्काराचे अनुभवाचं दालन खुलं करून जाणार आहे.
अत्यंत सुंदर अशा शब्दामध्ये दासोपंतांनी भक्तपण आणि देवपण यांच्यातला अहमहमिकेचा वाद आणि तोही मोठा गोड इथे व्यक्त केलेला आहे. देवाला भक्त व्हावंसं वाटणं आणि त्यासाठी त्यानं संतांच्या या भक्तपणाच्या संपत्तीवर, धनावरती छापा टाकणं, त्याचा मोह व्यक्त करणं, त्याची आशा ठेवणं, त्या धनावरती डोळा ठेवणं, हे किती सुंदर प्रातिभिक काव्याचं लक्षण आहे. मला सांगा, अनुभूतीशिवाय हे कधीही शक्य नाही. हे पुन्हा पुन्हा या आजच्या रचनेत, नंतर या चिंतनात इथेच थांबते. उद्या आपण पुन्हा भेटूया याच ठिकाणी एका नवीन पदाच्या चिंतनासाठी. आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी माता की जय. श्री योगेश्वरी माता की जय. लक्ष्मी रमण गोविंदा गो